बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित आपल्या बरोबर आहेत। विजयसिंह पंडितजी, थोड्याच वेळापूर्वी गेवराई तालुक्यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि तुमचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज लक्ष्मण हाके यांनी तुमच्यावरती खालच्या स्तरावरती जाऊन टीका सुद्धा केली। तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी शिवीगाळ सुद्धा तुमच्यावरती करण्यात आलेली आहे। हे बघा, गेल्या 3-4 दिवसापासून हा जो काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हा जो कोणी आहे हा हाके फाके हा बीड जिल्ह्यामध्ये येऊन तिथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। 3 दिवसापूर्वीच त्याने अतिशय खालच्या पातळीला जाऊन माझ्यावर टीका केली। त्याच्यामध्ये मी कुठलीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली नाही। माझे जे काही सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, त्यांनाही शांत राहण्याचं आव्हान मी त्या ठिकाणी केलं। मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करतोय राज्य विधिमंडळामध्ये आणि त्या पुढे जाऊन सद्यस्थितीला जे काही आहे राज्याचे उपमुख्यमंत्री हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, म्हणजेच अजितदादा त्या ठिकाणी काम करतायत। त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतोय। त्याच्यामुळे वातावरण खराब होऊ नये म्हणून मी 2 दिवस काहीच लोकांना मी म्हणलं आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची नाही, आपल्याला काही त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं नाही। परंतु आज सकाळी येऊन परत विनाकारण मी गेवरायला येतोय, मी पाहून घेतो, तुझ्यामध्ये दम असेल तर तू ये तिथं, मी घोडा लावतो, काहीतरी असं खालच्या पातळीवर जाऊन मला जर बोलत असेल तर त्या ठिकाणी मी पण एक क्षत्रिय आहे, मी पण लढणार आहे न्यायासाठी। मला त्याच्यामध्ये कुठंतरी मी आपल्याकडेच प्रतिक्रिया दिली। मी आपल्याला सांगितलं की असा असा विषय आहे, तो येणार आहे म्हणतोय, पण मी कार्यकर्त्यांना आव्हान केलं आहे, सहकाऱ्यांना आव्हान केलं की तुम्ही त्याचं षडयंत्र मला लक्षात आलं, त्याचं कुटील कारस्थान हे माझ्या लक्षात आलं होतं आणि तुम्ही काही ह्याच्यामध्ये रिॲक्ट होऊ नका, तुम्ही शांततेत राहा। सगळ्यांना मी आव्हान केलं। तीव्र अशा प्रतिक्रिया भावना त्यांच्या होत्या, आम्ही हे करू ते करू। मी लोकांना, माझे जबाबदार तिथले जे कार्यकर्ते आमचे आहेत, जुने जाणते लोक आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही आपले जे काही तरुण फळी आहेत त्यांना तुम्ही बिलकुल काही करू देऊ नका, रिॲक्ट त्या ठिकाणी होऊ देऊ नका। अशा पद्धतीचं मी त्या हे आता हे सुरू केलं, तो अनेर घातले असं कसं नाही, स्टॉप कर। हे विषय काय माहिती आहे का, माझं एवढंच म्हणणं आहे, बोला नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो कोण प्राणी आहे हा बीड जिल्ह्यामध्ये येतो आणि जे काय आहे त्या ठिकाणी वातावरण फक्त बिघडवण्याचं काम करतो। त्यांनी त्याची जी काही भूमिका असेल, त्याला जे करायचं असेल ते करावं, त्यांनी जे करायचं आहे ते त्यांनी, ह्यांनी हे करा, त्यांनी ते करा, तू असं का केलं, आणि खालच्या पातळीवर येऊन बोलतो। माझं एवढंच म्हणणं आहे, त्याला जे करायचं त्यांनी करावं, पण उठसूट कुणावर आहे, अजितदादांवर एकदम एकेरी भाषेत बोलल, अजून कुणावरही त्या ठिकाणी डायरेक्ट अनेक वेळेस मुख्यमंत्र्यांवरही बोलल, आणि मग अशा पद्धतीनं जर आम्हाला तिथं येऊन आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर मी कितीही लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, आमच्या कार्यकर्त्याला, समर्थकाला, त्यांनी त्यांच्या भावना तीव्र आहेत, तेवढी त्याची ती क्रियेला प्रतिक्रिया आहे त्या ठिकाणी। आणि मी जर का त्यांना चिथावणी दिली असती किंवा म्हणलं असतं करा, काय होईल ते होईल, तर मग तिथे बीड जिल्ह्याच्या हद्दीत येऊ शकला नसता। हा बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हे आमचे 10-20 लोकांनीच त्या ठिकाणी त्याला जे काय आहे तिथून पिटाळून लावलंय, पिटाळून, हा बाचाबाची नाही, पिटाळून पळून गेला तो। खरं या लक्ष्मण हाकेंना पाठिंबा तुमच्याच पक्षातले काही नेते मंडळी देत आहेत, जीवन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, त्यांच्या कार्यक्रमामध्ये या लक्ष्मण हाकेंचं जाणं असेल, येणं असेल, हे सगळं तुमच्याच नेते मंडळांच्या कार्यक्रमात होतं। त्यांना कुठेतरी पाठबळ लक्ष्मण हाकेंना हे तुमच्याच पक्षातल्या काही नेत्यांकडनं स्पेसिफिक मिळतंय? नाही, मी असं कधी पाहिलं नाही की कोणत्या आमच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये, कुठं वैयक्तिक कार्यक्रमामध्ये असेल तर मला माझ्या काही पाहण्यात नाही आहे। हा विषय वैयक्तिक कुणाचा असू शकतो, परंतु पक्षस्तरावर जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काही आहे
त्याच्या कार्यक्रमामध्ये तिथले कुठले कार्यक्रम असतील अशा कार्यक्रमात मी कधी पाहिलेलं नाही, मग पाहण्यात नाही आहे माझ्या. परंतु आता ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके तुमच्या विरोधात बोलतात आहे, तुम्ही काही एक संविधानिक आमदार पदावरती बसलेला आमदार म्हणून आहात, तुम्ही त्यांची तक्रार कुठे करणार आहात का? ज्या पद्धतीने ते तुमच्यावरती टीकास्त्र सातत्यानं डागताना पाहायला मिळतं. मी कायदेशीर मार्गाने यामध्ये जे काय आहे तोही मार्ग मी अवलंबणार आहे. माझे जे वकील आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. अशा पद्धतीनं हा व्यक्ती विनाकारण माझ्यावर खालच्या पातळीने टीका करतोय, आरोप लावतोय, याची चर्चा करून मी कायदेशीर मार्गसुद्धा अवलंबणार आहे. परंतु आता लक्ष्मण हाके सातत्यानं तुमच्याच मतदारसंघामध्ये आहेत, गेवराई बीडमध्ये आहेत, तर त्यांच्या संदर्भात तुमची पुढची काय भूमिका असणार? कारण की तुमच्या कार्यकर्त्यांकडनं तर सातत्यानं त्यांना विरोध केला जातोय, त्यांचे कार्यकर्ते देखील येतात आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं देखील तुमच्या विरोधात घोषणाबाजी होते. आता पुढचं काय? नाही, त्यांचे कार्यकर्ते ते कुणी नाही आहेत, बाहेरून आलेले भाडोत्री कुणीतरी घेऊन येतो तो, आणि हे काहीतरी स्टंट शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु निश्चितपणानं मी माझ्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर सगळे आमचे लहान थोर मंडळीबरोबर, तरुणांबरोबर चर्चा करल, आणि ह्याला कुठंतरी लगाम घातला पाहिजे, ह्याला कुठंतरी पायबंद केलं पाहिजे. बेलगामपणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा वातावरण बिघडवण्याचं जर काम करत असेल तर अशा प्रवृत्तीला चाप लावण्याचं काम आमच्याकडनं येणाऱ्या काळामध्ये होईल. त्यांनी एक करू द्या, अजून काही करू द्या, मग त्याला सांगू काय असतं काय नाही ते. एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही म्हणतात की तुम्ही त्यांना धमकी दिली नाही, नाहीतर त्यांना बीड जिल्ह्यामध्ये देखील घुसता आलं नसतं. तुमच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांना विरोध देखील करण्यात आला गेवराईमध्ये. या सगळ्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करता का? बिलकुल समर्थन करत नाही. मी आपल्या वृत्तवाहिनीला सकाळी चॅनलला आपल्याला प्रतिक्रिया दिलेली मी, की त्यांनी आव्हान दिलं मला आणि मला सांगितलं तुझ्यामध्ये दम असलं तर मी येतोय, तू ये, अशा पद्धतीचं मला आव्हान दिलं आहे. तरीसुद्धा मी शांततेने संयमानं आपल्याच माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांना आव्हान केलं की याचं षडयंत्र आहे, ह्याचं षडयंत्र आहे, ह्याच्या डोक्यात वेगळं आहे, हे पूर्ण हे सडकं नासकं डोकं आहे ह्याचं. माझ्या ते लक्षात आलं, म्हणून मी म्हणलं त्याला येऊ द्या, त्याला येऊ द्या. ह्याच्या पहिलेही जे आहे विधानसभेला गल्लीबोळात फिरून गेलेला आहे हा प्राणी. हां, मी येऊ द्या असं आव्हान केलं होतं. तुम्ही कुणीही काही करू नका. मला जेवढे फोन आले त्याची ती प्रतिक्रिया ऐकून, त्याची बाईट ऐकून, मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी फोनवर सांगितलं तुम्ही संयमाने हे करा. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना बोललो, मी स्वतः बीडचे पोलीस अधीक्षकांना बोललो, आणि त्यांना बोलून मी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या की अशा अशा पद्धतीनं तो जाहीरपणे आव्हान देतोय, दंडुक्याने मारण्याची भाषा करतोय. माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी समर्थन कसं करेल. मी म्हणलं तुम्हाला जर माझ्या डोक्यात असतं तशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं, तर तो बीड जिल्ह्याच्या हद्दीत येऊ शकला नसता. हे तितकंच खरं आहे, वास्तव आहे. पण मी एक जबाबदार संविधानिक पदावर आहे, मला तारतम्य आहे, मी ते करण्याचं कारण नाही आहे काही. माझ्या लोकांची, माझ्या समर्थकांची क्रियेवर प्रतिक्रिया, त्या ठिकाणी ॲक्शनवर रिॲक्शन ती होती. मी तिथं असतो तर एवढंही होऊ दिलं नसतं, नक्कीच होऊ दिलं. शेवटचाच प्रश्न, खरं तर हा सगळा वाद जो आहे तो एका बॅनरमुळे झालेला होता. चलो मुंबई म्हणून तुम्ही बॅनर लावलेला होता, त्यात मनोज जरांगे पाटलांसोबत तुमचा फोटो देखील होता. मनोज जरांगे पाटलांची सकाळी पत्रकार परिषद झाली. 27 तारखेला बीडमधनं निघणार आहेत, 29 तारखेला आमरण उपोषण मुंबईत होत आहे. तुम्ही त्या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवणार आहात का? आणि लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येणार आहेत, मग त्यांच्यासाठी काय तुमचं म्हणणं आहे? हे बघा, मी तो जाहीर पाठिंबा त्यांना दिला. ह्याच्या पहिल्याच्याही आंदोलनाला पाठिंबा आपण दिलेला होता. माझे गरजवंत मराठ्यांचं जो काही लढा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी हातात घेतलेला आहे, त्याला सर्व एक मराठा समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना तो पाठिंबा दिलेला आहे. माझासुद्धा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे. आणि आपल्या माध्यमातून लाखो मराठा बांधव शांततेत जे काही आहे, मुंबईला येत्या 27 तारखेला बीड जिल्ह्यामधनं किंवा महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या जिल्ह्यामधनं, भागामधनं येणार आहेत, तिथून रवाना होणार आहेत, त्यांना मी आवाहन करेल की आपल्याला शांततेने आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला आपल्या न्याय
मागणीसाठी हक्कासाठी आंदोलन करणे, ते सुद्धा कुठलाही कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने आंदोलन करणे हे आपला अधिकार आहे आणि आपण त्या अधिकाराचं त्या ठिकाणी अवलंब करतोय किंवा त्या अधिकार आपला आपण त्याचं पालन करतोय. हे करत असताना कुठेही गालबोट याला लागू नये याची काळजी सगळ्या समाज बांधवांनी घ्यावी. पाऊस काळाचे दिवस आहेत. आपण ग्रामीण महाराष्ट्रामधनं या ठिकाणी आमचा समाज बांधव येणार आहे. त्यांनी काळजी घ्यावी आणि शांततेत यावं. आपल्या घरी मागं आपली कुणी वाट पाहतंय, कुटुंब आपलं आहे याची सुद्धा कुठंतरी आठवण त्यांना असली पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मुंबईला शांततेने हे आंदोलन करण्यासाठी यावं. कुठंही मुंबईतील कायदा व सुव्यवस्था, गणपतीचे दिवस आहेत, त्यांनाही कुठं अडचण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. हे आव्हान संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि निश्चितपणानं समाज बांधव अतिशय शांततेनं हे आंदोलनासाठी या ठिकाणी येतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार विजयसिंह पंडित आपल्याबरोबर होते. विजयसिंह पंडितांच्या गेवराई मतदारसंघामध्ये थोड्याच वेळापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेलेले असताना तिथं एक संपूर्ण प्रसंग जो आहे तो उद्भवला होता. विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांकडनं म्हणून लक्ष्मण हाके यांना संपूर्ण विरोध झालेला होता. त्यानंतर विजयसिंह पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे की जर खालच्या स्तरावरती जाऊन जर लक्ष्मण हाके हे माझ्यावरती टीका करत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर बाबी, कायदेशीर गोष्टीवरतून कशा पद्धतीने कारवाई करता येणार या सगळ्या संदर्भात देखील मी माझ्या वकिलांशी जी आहे ती बातचीत करणार आहेत असं मत जे आहे ते विजयसिंह पंडित यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.